हॅलो मित्रांनो, माझे नाव रतिका आहे आणि मी एका गावात राहते. माझे लग्न झाले आहे, पण ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा माझे लग्न झाले नव्हते आणि मी तेव्हा भटिंडाला राहत होती. आता मी माझी खरी घटना सांगणार आहे. माझा रंग सावळा आहे आणि माझे मोठे मोठे गोल मस्त बॉल आहेत आणि माझी गाण खूप सेक्सी आहे. माझ्या घरात आम्ही 4 लोक राहतो. माझे पप्पा, त्यांचे नाव हरीश शर्मा आहे. माझी आई मीनाक्षी शर्मा. माझा भाऊ ओंकार, त्याचे वय 18 आहे आणि मी आता जास्त वेळ घालवता मी गोष्टीवर येते. मी नेहमी सारखी रूममध्ये बसून अभ्यास करीत होते आणि तेव्हा माझ्या घराची बेल वाजली आणि मी उठून पाहिले तर बाहेर अल्ताफ आणि ओंकार आले होते. मी त्यांना आत बोलवले. मी तेव्हा एक स्कर्ट घातली होती आणि त्यातून माझ्या मांड्या दिसत होत्या आणि मी एकदम टाईट टी-शर्ट घातला होता. अल्ताफ मला पाहून एकदम दंग झाला. त्याची नजर माझ्या बॉलवर होती. मग ती मला हसत म्हणाली की रतिका, तू खूप छान दिसत आहेस. मित्रांनो, अल्ताफ दिसायला खूप चांगला मुलगा आहे आणि मी त्याला नेहमी माझा बॉयफ्रेंड बनवायला पाहत होते, पण तो मुस्लिम होता आणि मी हिंदू होते. आणि मला भीती होती की कोणाला समजले तर काय होणार. मित्रांनो, अल्ताफ एक फिल्म घेऊन आला होता आणि तेव्हा माझ्या घरचे सर्व बाहेर गेले होते. आम्ही तिघे बसून फिल्म पाहू लागलो आणि काही वेळाने भावाला फोन आला आणि तो बाहेर क्रिकेट खेळायला निघून गेला. आता घरात मी आणि अल्ताफ दोघे एकटेच होतो. मी पाहिले की अल्ताफ एकदम माझ्या जवळ येऊन बसला आणि आमचे शरीर एकमेकाला स्पर्श करू लागले. मग फिल्ममध्ये एक किस सीन आला आणि मी लाजेने लाल झाले. अल्ताफने माझा हात पकडला आणि तो माझे खांदे कुरवाळू लागला आणि मी गरम झाले होते. मग त्याने मला उभे केले आणि मला किस करू लागला, पण मला काही सुचत नव्हते. मग त्याने माझी टी-शर्ट काढून टाकली आणि तो माझे बॉल दाबू लागला आणि चोकू लागला. पण त्यावेळी माझे बॉल लहान होते आणि तो बॉलला खूप घासत होता. त्याने माझी स्कर्ट काढून टाकली आणि मी त्याच्या समोर फक्त पेंटी घालून होते. काही वेळाने त्याने माझी पेंटी पण काढून टाकली आणि मी त्याच्या समोर एकदम नागडी उभी होते. त्याने माझे पूर्ण शरीर चाटले आणि मी जेव्हा त्याचा लंड पाहिला तर मी एकदम दंग झाले, कारण त्याचा लंड 7 इंच असेल आणि तो खूप जाड पण होता. मग त्याने माझी पुच्ची कुरवाळली, चोकली आणि माझी पुच्ची पूर्ण ओली झाली होती. माझ्या पुच्चीतून पाणी बाहेर येऊ लागले. त्याने हात पेंटीच्या आत घातला आणि माझी पुच्ची घासू लागला. पुच्चीला हात लागताच मला वेड लागले आणि मी विसरले की मी विवाहित आहे. मी त्याला म्हणाली, प्लीज आता मला व्याकुळ करू नको. काही कर ना. तो म्हणाला, काय करू? मी म्हणाले, मला जवना. तो म्हणाला, मला तुझी पुच्ची तर दाखव. मी म्हणाले, आधी लाईट बंद कर. त्याने लाईट बंद केली आणि त्याचे कपडे काढून माझ्याकडे आला. त्याने माझी पेंटी काढून टाकली आणि काढून नाईट लॅम्प चालू केला. मी माझे तोंड लपवले. त्याने त्याचा लंड मला हातात दिला. तो पाहून मी घाबरले. 6 ते 7 इंच मोठा होता तो. मी म्हणाले, खूप मोठा आहे, आत कसा जाणार? तो म्हणाला, तो आत पण जाणार आणि तुला मजा पण येणार. त्याने माझ्या पुच्चीवर जीभ ठेवली. मी शहारले. मग आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. तो माझी पुच्ची चाटत होता आणि मी त्याचा लंड चोकत होते. आम्ही दोघांनी एक वेळ पाणी सोडले होते. मग त्याने तिचे पाय फासटले आणि लंड पुच्चीवर घासू लागला. त्याने थोडा लंड आत घातला. मी माझे ओठ दाताने दाबले होते. माझी पुच्ची खूप टाईट होती. मी म्हणाली, मला दुखत आहे. मग त्याने लंड बाहेर काढून त्यावर थूक लावले आणि लंड पुच्चीत घातला. तो अर्धा आत घुसला. मला मजा येऊ लागली आणि मी म्हणू लागली की सावकाश कर. मग त्याने हळूहळू पूर्ण लंड पुच्चीत टाकला आणि धक्के मारू लागला. आम्ही जोण्याची मजा घेऊ लागलो. माझे आवाज पूर्ण खोलीत पसरले.
आम्ही 10 मिनिटे ठोकले. त्यानंतर आम्ही एकत्र पाणी सोडले. त्यानंतर मी काही वेळ झोपले. आणि बाहेर दरवाजाची बेल वाजली आणि आम्ही दोघे घाबरलो आणि त्याने मला बाथरूममध्ये पाठवले. मला सरळ चालता येत नव्हते. मी कसे तरी बाथरूममध्ये पोचले आणि खाली बसले आणि तो दरवाजा उघडायला निघून गेला. त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर ओंकार उभा होता आणि तो आत आला. त्याने अल्ताफला विचारले की रतिका कोठे आहे? तर तो म्हणाला की ती बाथरूममध्ये आहे आणि तो परत बाहेर निघून गेला. तो जाताच अल्ताफने पटकन दरवाजा बंद केला आणि बाथरूम जवळ येऊन मला दरवाजा उघडायला सांगितले आणि मी उघडला. मग त्याने मला उचलून बाहेर नेले आणि मी पाहिले की माझ्या स्कर्टवर खूप रक्त होते. त्याने मला सरळ बेडवर झोपवले आणि माझे सर्व कपडे काढून मला नागडी केली आणि तो माझी पुच्ची कुरवाळू लागला. काही वेळाने त्याने पण त्याचे कपडे काढून टाकले आणि त्याचा लंड परत माझ्या पुच्चीवर सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला आणि त्याचा अर्धा लंड आत घुसला. त्याने मला किस केली होती जेणेकरून माझा आवाज बाहेर येणार नाही. मी त्याच्या पाठीवर माझे नख घुसवू लागले. तो मला सतत ठोके देऊन झवू लागला आणि मी ओरडू लागले, अहो ओह आई मेले, ओह थोडा हळू कर प्लीज अल्ताफ, हळू कर, तुझा लवडा बाहेर काढ प्लीज. पण त्याला काही फरक पडला नाही आणि तो जोराने मला ठोके देऊन झवू लागला. 10 मिनिटांनी त्याने लंड पटकन बाहेर काढला आणि माझी बॉलवर सर्व वीर्य काढून टाकले. मग त्याने मला किस केली आणि त्याचा लंड 4 मिनिटांनी परत ताटला. त्याने लंड परत माझ्या पुच्चीवर ठेवला आणि एक धक्का दिला. मित्रांनो, यावेळी त्याचा पूर्ण लंड आत घुसला आणि तो मला जोराने ठोके देऊन झवू लागला. काही वेळाने मला खूप मजा येऊ लागली आणि मी पण त्याला साथ देऊ लागले. औ ओह येस आणि जोरात ओह ऐरेस फड माझी पुच्ची आणि जोरात येस जाऊ मला जोरात. मग तो म्हणाला, साले रांडे, आपल्या भावाच्या मित्राकडून झवून घेतेस घे. आणि असे करत करत 10 मिनिटाने त्याने वीर्य सोडले आणि आम्ही खूप दमलो होतो आणि बेडवर झोपलो. मी त्यावेळी 7 वेळा पाणी सोडले होते. मग त्याने त्याचे कपडे घातले आणि त्याने मला पण कापडे घातले आणि तो उठून निघून गेला. मी हळूच उठले आणि पाहिले तर बेडशीट पूर्ण रक्ताने भरली होती. मी ती बेडशीट धुतली आणि त्याने त्या दिवसापासून माझे लग्न झाल्यापर्यंत 40 वेळा ठोकले आणि त्याने झवून मला रांड बनवून टाकले आणि मला लंड घ्यायची सवय लागली होती. त्याने मला त्याच्या मित्रांकडून पण ठोकवले. मी सर्वांचा लंड आरामात घेतला आणि त्याने माझी पुच्ची फाडून भोसडा बनवली होती.